तर विसर्जनाच्या आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आपल्या घरच्या गणपतीला सुद्धा ट्रॅक्टर मध्ये देऊन टाकून दिले आणि त्यासोबतच गणपतीची पूजा वगैरे करून घेतल्या। तसंच प्रसादामध्ये तर केळच होते। आता पोरं तर उड्या मारू मारू नाचत एकदम उत्साहामध्ये केळ खायलते आणि इकडे अमोल भाऊ सुद्धा होता। आपल्या सर्व मित्रमंडळींना केळांची क्वालिटी कशी आहे म्हणताना एकच नंबर असं म्हणले। मग आम्ही एकदम ओके मध्ये धुताळ्याला येऊन पोहोचलो। तर समोर एका गणपतीचं विसर्जन चालू होतं म्हणून आम्ही इथंच थांबलो होतो। आता बसल्या बसल्या शेवटचं एक आमच्या मंडळाचा फेमस डायलॉग एक म्हणून घेतल्या। आता असंच तुमच्या मंडळामध्ये सुद्धा असं काही फेमस असलं तर कमेंट मध्ये सांगा। आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून एक सांगतो की आपले दत्तादाजी पहिले पोलीस होते, आता प्रमोशन झाल्यामुळे ड्रायव्हर झाले। मग आम्ही समोर आलो तर काय पोरांचं तर काय नाचणं सर ना आलं। आता चढावड एकाच हलकीवर दणका देऊ लागलेत आणि तसंच नाचू लागले। पण मला आता समजलं की एकच हलकी नसून त्याच्यासोबत जनरेटर सुद्धा होतं। आता हलकी परता तर जनरेटरच्या तालावर जास्त नाचू लागली। पण नाचणाऱ्याला हलकी काय डीजे काय तसंच जनरेटर काय, नाचणारा कसाही नाचतो। आणि त्यातच आपल्या पोरायला नाचायचंच म्हणल्यापरी काय पण लागत नाही। फक्त 2-3 दलिंदर मित्र झाले की झालं एकदम ओके मध्ये। मग सार्वजनिक गणपतीचं विसर्जन झालंच होतं। आता बारी होती आपल्या गणपती। आता आपल्याही गणपतीला थोड्याच वेळात निरोप द्यावाच लागणार होता। मग आम्ही आरती ते करून घेतल्या। आता तुम्हाला तर माहिती आहे की आमच्याकडे महाराजाची तर काय कमी, तसंच एका छोट्या गणपती सोबत फोटोही काढून घेतल्या। मग आम्ही सर्वजण शेवटचं आपल्या गणपती बाप्पाचं डोळे भरून दर्शन करून घेतल्या आणि गणपती बाप्पाचं पाण्यामध्ये एकदम सुखरूप विसर्जन केले आणि आपल्या गणपती बाप्पाला निरोप देऊन निघाल्या आपण वापस घराकडे। आता हे आपले 9 दिवस एकदम आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये कसे निघून गेले याचा तर काय पताच लागला। पण याच 9 दिवसाची आपल्याला तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। या 9 दिवसामध्ये आपण भरपूर धिंगाण मस्ती केलेली आहोत आणि शेवटचं रात्री 12 वाजता एकत्र बसून खिचडी खाली आणि जाता जाता एवढंच, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।